अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पद्मनाभ विश्रामगृह येथे बैठक पार पडली। 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्य खंडपीठाने दिलेल्या ऐतिहासिक अशा निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणासंदर्भात उपेक्षित वंचित समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे। याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात सामाजिक न्याय समतेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर करावे अशी भूमिका युवा नेते परिमल मधुकर कांबळे यांनी प्रामुख्याने मांडली आहे। या बैठकीत राष्ट्रीय लवशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे तसेच बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अण्णासाहेब डगाटे, डी.बी. खरात, रमेश कांबळे, जितेंद्र बागडे, सागर अंबोरे, सूर्यकांत भालेराव, नाना खंडाडे, संजय अंबोरे, सतीश गायकवाड, समाधान शिंदे, मुकेश अंबोरे, कलाबाई शिरसाट, गोविंदा वाघ, अजय सोनवणे, गणेश रमेश पगारे, महेश चव्हाण, सोनल चौधरी, लताबाई बोराडे, पवन चौधरी, गंगा नरसाळे, रामचंद्र पाखरे, एकनाथ अंबोरे, दशरथ खरात, डॉक्टर किशोर सोनवणे, काशीनाथ काकडे, आशा चव्हाण, राजेश खरात, संतोष शेंडगे, स्वप्नील सपकाळे, बंडू गारगुंडे, सुभाष पगारे आदींची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। तर काय सांगणार, या ठिकाणी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, काय नेमकी बैठक आयोजित करण्यात आली? 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने एक ऐतिहासिक असा निर्णय दिला, तो म्हणजे अनुसूचित जातीतील उपेक्षित वंचित समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहे। त्या निर्णयाला धरून महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती। त्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय आणि समता खऱ्या अर्थाने जर प्रस्थापित व्हायची असेल तर अशा पद्धतीने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे। ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी या आमच्या सगळ्या संघटनांच्या आणि सगळं इतर म्हणजे 59 पैकी सर्वच उपेक्षित वंचित समाज घटक जे आहेत त्यांची होती। मला वाटते की आज बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रभर एक सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज जो समाज घटक मागे पडलेला आहे विशेषतः अनुसूचित जातीचा, तो आज आशादायी आहे की राज्य सरकार त्यांना न्याय देईल आणि अनुसूचित जातीच्या म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करेल। सर, या बैठकीत आज काय महत्त्वाचे निर्णय आपण घेतले? आज या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। इथे मेहतर वाल्मिकी समाज असो किंवा इतर उपेक्षित वंचित समाज असो, मातंग समाज असो, या सर्व समाज घटकांनी आज एक मताने एक दिलाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे असा एक ठराव इथे मंजूर केला आहे। सर, आपलं नाव सांगा? मी परिमल मधुकरराव कांबळे, अध्यक्ष राष्ट्रीय लोकशक्ती। आज बैठक पार पडलेली आहे। मी अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, पुणे येथे राहतो, परंतु अखिल महाराष्ट्रभर ह्या चळवळीबद्दल अबकड वर्गीकरणाचा लढा देण्यासाठी जनजागृती करत आहे। आजच्या या बैठकीचं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या या बैठकीला केवळ मातंग समाज नव्हता तर वाल्मिकी समाज, कोळी समाज यांचे दिग्गज या बैठकीला हजर होते। याचाच अर्थ असा की सर्वांना ह्या अबकड वर्गीकरणाची जाणीव झाली आहे। माझी विनंती आहे, जे जे याला विरोध करतात, सुप्रीम कोर्टाचा न्याय असताना आपण विरोध करणं हे उचित ठरत नाही, कारण सुप्रीम कोर्टाच्या 7 पैकी 6 बेंचमध्ये 6 पैकी 6 लोकांनी यांना मान्यता दिलेली आहे, तेव्हा कोर्टाचा अवमान होईल असं या महाराष्ट्रात चित्र निर्माण होऊ नये अशी देखील मी विरोधकांना विनंती करतो। सर्वांनी एकमुखाने याला पाठिंबा द्यावा आणि अबकड वर्गीकरण होऊन या देशात, या राज्यात सामाजिक समता निर्माण व्हावी अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो। 58-59 जाती येऊन बहुजन समाजाकडनं ही अपेक्षा करतो। बहुजन समाजाने देखील हा प्रश्न समजून घ्यावा, एवढे बोलतो। धन्यवाद। आज बैठक आयोजित असं विशिष्ट संघटनेतर्फे किंवा विशिष्ट समाजातर्फे आम्ही हा लढा देतच नाही। जे जे उपेक्षित आहे, जे वंचित आहे ते आहे। इथल्या स्थानिक जर पाहिलं तर राष्ट्रीय लोकशक्तीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं केवळ, पण त्यांचाच सहभाग होता असं नाही, तर सर्वांचा सहभाग होतं। केवळ आयोजनाची ही जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन।